महाराष्ट्र शासनाकडे इतक्या तक्रारी आहेत, इतक्या तक्रारी का त्याला लिमिट नाहीये. तुमच्या ह्या तक्रारीच्या अनुषंगाने शासनाने म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने याची दखल घेतलेली आहे. पर्टिक्युलरली पनवेलमधल्या पनवेल रेल्वे स्थानक, खारघर, मानसरोवर या रेल्वे स्टेशनच्या एवढ्या तक्रारी आहे तुमच्या. त्याच्यात तक्रारी मुख्यत्वाने आहे. सगळ्यात पहिली तक्रार आहे की तुम्ही युनिफॉर्म घालत नाही. दुसरी तक्रार आहे तुमची, तुम्ही मीटरप्रमाणे चालत नाही. सगळ्यात महत्वाची तक्रार मीटरप्रमाणे चालत नाही, आवाच्या सव्वा पैसे घेतात. या अनुषंगाने पनवेल आरटीओ ऑफिसने दिवसाला 4 स्पॉट तयार केले. किती स्पॉट? 4 स्पॉट. सर्व रेल्वे स्टेशनला 1-1, 2-2 स्पॉट, 2-2 स्पॉट प्रत्येक रेल्वे स्टेशनमध्ये बुक केलेले आहे. तुम्हाला मी सगळ्यांना विनंती करतो, मी तुम्हाला आज सांगतोय, वॉर्निंग देतोय, तुम्हाला जो थांबा दिलेला आहे, तुम्हाला थांबा दिलेला हा थांबा दिलेला आहे. या थांब्याच्या बाहेर या रिक्षाच्या उभ्या दिसत आहेत, त्यापासून एक पण रिक्षा उभी दिसते पाहिजे. जिथं तुम्हाला थांबा दिलाय त्याच थांब्यावर रिक्षा पाहिजे. दुसरी गोष्ट, उद्या इथे तुम्ही तुमच्या युनियनने इथं मीटरनी चालण्याचा एक बोर्ड लावून घ्यायचा आहे आणि जो पॅसेंजर ज्याला मीटरनी जायचं आहे तो मीटरनीच गेला पाहिजे. अशी कोणती तक्रार आली एखाद्या पॅसेंजरची तर मग मीटरनी हा गेलेला नाही, मॅडम जास्त पैसे घेतले, आम्ही ती रिक्षा त्याच्या घरी येऊन पत्ता शोधून घरी नेऊन लावून टाकू. हे तुम्हाला आज आम्ही वॉर्निंग देतो. आज आम्ही साधारणतः 50 रिक्षा जमा केल्यात. किती रिक्षा जमा केल्यात? 50 रिक्षा म्हणजे अशा जमा केल्यात का त्यांचे पेपर जरी ओके पण फक्त मीटरवर चालत नाही किंवा मीटर खराब आहे म्हणून जमा केल्यात. तुम्ही मी आज ऑब्झर्व केलं, तुम्ही जाणून बुजून मीटरचे वायर काढून ठेवतात. गाडी आम्ही चेक केल्यानंतर वायर लावता म्हणतात साहेब मीटर चालू म्हणतात. अजिबात चालणार नाहीये. तुम्हाला पोट भरण्यासाठी उदरनिर्वाहासाठी रिक्षाचं परमिट दिलेलं आहे. लोकांवर दादागिरी करण्यासाठी, लोकांना छळण्यासाठी नाही दिलेलं. तुम्हाला जो शासनाने नियमाने तुम्हाला मीटर ठरवून दिलेला आहे त्या मीटरनी चला. आणि सगळ्यात महत्वाचं, महिलांशी एकदम सौजन्यपूर्वक वागा. अजिबात महिलांशी गैरव्यवहार अजिबात करायचा नाही. तुमचे एकदम तुम्ही रेल्वे स्टेशनला आहात, तुम्ही चांगल्या बस स्टेशनला उभे राहतात, तुम्ही असे फॅन्सी कपडे घालून केस वाढवलेले कसं काय धंदा करतात रे तुम्ही? तुम्हाला बरं वाटतं का? तुम्ही एखाद्या गावात गेलं तर तुम्हाला कसं वाटेल? दुसऱ्या गावात गेला तर तुम्हाला असा प्रवास करताना का असं करता तुम्ही? उद्या परत सकाळी मी 8 वाजता हजर असणार आहे. तुम्हाला जो स्टॉप दिलाय त्या स्टॉपच्या बाहेर एक परीक्षा नाही पाहिजे. या इथं रिक्षा असेल तर तुम्हाला सवलत मिळेल आणि परमिट व्हॅलिड पाहिजे आणि कंपल्सरी मीटरवर चाला. तुम्हाला मीटर गव्हर्नमेंटने इतकं वाढून दिलेलं आहे, मीटर कमी नाहीये, अजिबात कमी नाही मीटर. मीटरनी तुम्ही गेला तर तुम्हाला सफिशियंट पैसे मिळतात. तो तुमचा तिथला कुठला शेअर रिक्षा स्टँड आहे का तो? हा, त्याला मान्यता प्राप्त आहे का तो? हा, अजिबात ज्याला मान्यता प्राप्त आहे तोच. आणि अजिबात रिक्षा उभे ठेवायच्या इकडे तिकडे. काय असं तुम्ही रेल्वे स्टेशनची शोभा घालवतात? काय अधिकार आहे तुम्हाला? रिक्षा जास्तच आहे, कुठल्याही असो, बाहेरच्या असो, कुठले असो, काय तुम्हाला सगळ्या रिक्षावाल्यांबद्दल बोलतोय? अजिबात नाही. आणि तुम्हाला जो थांबा दिला थांबा, लोकांना त्रास देऊ नका अजिबात. जो ज्याला मीटरने जायचं त्याने मीटरवर कंपल्सरी चाललाय. अजिबात एक जरी तक्रार आली, तुम्हाला सांगतो तक्रार करायला गव्हर्नमेंटला एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे. आपले सरकार नावाचं पोर्टल आहे गव्हर्नमेंटचं. कोणतं पोर्टल आहे? आपले सरकार. तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकतात. तुम्ही सुद्धा कोणती तक्रार आपल्या सरकारवर केलं ती तक्रार डायरेक्ट चीफ सेक्रेटरी यांच्याकडे जाते, म्हणजे डायरेक्ट खाली येते. ट्रॅफिकची समस्या पूर्ण सर्कलला रिक्षा जास्त ना, आतमध्ये बसत नाही एवढे रिक्षा. तुम्हाला जो रिक्षाचा स्टॉप तुमचा जो आहे तेवढं भरा. एवढं काय तुम्ही काय इथून घेतले पॅसेंजर? सगळे जर पॅसेंजर इथून तुम्ही घेतले तिथे गर्दी होईल का? अजिबात गर्दी व्हायचं कारण नाही. तुम्हाला सगळ्यांना असं इझी झाले सगळ्यांना. आमच्या सारख्याला सुद्धा आम्ही इथं उतरलो तर आम्हाला तुम्ही आरटीओ ऑफिसने यायला 100-150 रुपये घेतात. मी स्वतः दिलेले आहेत. 150 रुपये बोलतात कलंबोली. चुकीचं आहे ना तुम्ही हे? तुम्हाला दिलाय ना शासनाने, नियम दिलाय ना, आणि तो काय कमी आहे का? मला सांगा. सफिशियंट आहे ते मीटर, एकदम व्यवस्थित पैसे दिलेले गव्हर्नमेंटने. असं करू नका. उद्यापासून परत आम्ही इथं 24 तास सगळे स्पॉट राहणार आहे, रात्री बेरात्री. परत ओलावरचं मग काहीतरी बघा, ते पूर्ण सर्कल पूर्ण जाम करून होतं, त्यांच्यावर ट्रॉफिक होते. अरे मूर्ख लोक आहे तुम्ही. तुम्ही ओला वगैरे कडे काय जाता मला सांग बरं. आम्ही नाही राहत, ते येतात आतमध्ये. अरे तसं नाही, ऐकून घे. मी जेव्हा प्रवासी वाहतूक करतो, समजा मी कालच स्वतः मला खारघरला जायचं होतं, तुम्ही ओला करून गेलो. का करून गेलो मी? पैशाचा मुद्दा नाहीये. मला याला जर विचारलं येतो का मला, मी येत नाही, मी तिकडे जात नाही. मग
ऍज अ ग्राहक म्हणून जेव्हा कुणी महिला प्रवास करतात त्या काय म्हणतात मला सेफ्टी मिळाली पाहिजे म्हणून ते ओला उबेर बुक करतात लोक काय वेळ आहे का ओला उबेर बुक करायला तुम्ही चांगली सेवा देत नाही म्हणून लोक तिकडे जात आहेत तुम्ही द्या ना चांगली सेवा लोक कशाला जातील जर मला एखादी गिऱ्हाईक उतरलं हा आला त्याला जर माहिती आहे ऍक्च्युअली मी बसलो का मला 100% नाही म्हणणार नाही तो ओला उबेर बुक नाही करणार ना तो कशाला बुक करेल ओला उबेर पार्किंग फक्त बोलणं त्याच्याबद्दल नव्हतं पूर्ण पार्किंग करता पूर्ण जाम करतात. अरे करणारच आहे ना आता सवय तुम्हाला लागता मोडायला वेळ लागेल ना आता त्यांची ट्रॉफिक म्हणजे भरपूर होते इकडे बाहेर बसला, बाहेर पर्टिक्युलर विचारला तर त्या सांगतात. गाड्या लागतात. हे आता हे सगळं बंद करून टाकणार